येथे छोले घेतलेले आहेत मी 4 ते 5 तास पाण्यामध्ये व्यवस्थित भिजून. तर आता यामध्ये शिजण्यासाठी ॲड करते पाणी. त्याचबरोबर आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहेत खडे मसाले, दालचिनी आणि इलायची. त्याचबरोबर तेजपत्त्याचे पण 2 पानं टाकायचे आहेत आणि शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. कुकर पण लावलेला आहे. तर आता हे व्यवस्थित शिजूपर्यंत टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित कट करून घेऊयात, म्हणजे लगेच भाजी बनवता येईल. मी येथे घेतलेले आहे 2 मीडियम साईजचे टोमॅटो आणि 2 मीडियम साईजचे कांदे. आता मी कांदे कट न करता किसणीने किसून घेणार आहे, की जेणेकरून ते व्यवस्थित बारीक होतील. पेस्ट पण नाही करणार आणि कट पण नाही करणार. हे बघू शकता छान असा किसणीने कांदा बारीक झालेला आहे आणि टोमॅटो तर मी कट केलेले आहेत एकदम छोट्या साईजमध्ये. हरभरे पण एकदम मस्त असे शिजलेले आहेत. हे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हरभरे शिजून घ्यायचे आहेत. आणि आपण जे खडे मसाले टाकलेले आहेत ना, हे तुम्ही काढू शकता नंतरनं, म्हणजे ते खाताना तोंडामध्ये येणार नाही. इलायची वगैरे तुम्ही काढू शकता. आता भाजी बनवण्यासाठी मी इथे ठेवलेली आहे कढई. कढईमध्ये सुरुवातीला मी थोडंसं तूप टाकणार आहे आणि तुपामध्ये जी मी अद्रक लसूणची जी पेस्ट केलेली आहे ती व्यवस्थित यामध्ये फ्राय करणार आहे. चांगली सोनेरी होऊपर्यंत तळणार आहे, भाजणार आहे. अद्रक लसूणची पेस्ट तुपामध्ये व्यवस्थित भाजल्यामुळे त्याला फ्लेवर छान येतो. अद्रक लसूणची पेस्ट व्यवस्थित फ्राय झालेली आहे. यामध्ये मी ॲड करणार आहे जिरे. जिरे चांगले फुलले पाहिजेत. बघू शकता अशा पद्धतीने जिरे चांगले फुलले पाहिजेत. जिरे टाकल्यानंतर त्यामध्ये ॲड करायचा आहे कट केलेला कांदा. कांदा पण चांगला लाल व्हायला लागला की त्यामध्ये ॲड करायचे आहे आपल्याला टोमॅटो. टोमॅटो आणि कांद्याला चांगलं तेल सुटायला लागलं की त्यामध्ये ॲड करायचे आहे आपल्याला मसाले. मसाल्यांमध्ये टाकायचं आहे काश्मीरी लाल मिर्च, हळद, त्याचबरोबर धने पावडर आणि छोले मसाला. तर एवढे मसाले आपल्याला टाकायचे आहेत आणि आता ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. मसाल्यांना छानपैकी तेल सुटायला लागलेलं आहे, बघू शकता. तर चांगलं तेल सुटल्यानंतर आपल्याला यामध्ये मसाला परत शिजण्यासाठी पाणी ॲड करायचं आहे आणि 5 मिनिट असंच व्यवस्थित परत शिजून द्यायचं आहे. छान अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे. मसाला पण चांगला शिजलेला आहे, छानपैकी तेल परत सुटलेलं आहे. तर आता यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला हे छोले. मस्त असा स्मेल येतोय. छानपैकी छोलेची भाजी बनवून आपली रेडी आहे, बघू शकता. चला तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका. बाय बाय.